मित्र इयत्ता 9वी गणित भाग 2 कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल त्रिकोण रचना ह्या प्रकरणाच्या 4थ्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. इथं ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करायला सांगितला होता. थोडंसं रिव्हिजनमध्ये हा भाग परत एकदा बघूया. ह्याच कन्सेप्टवर आधारित आपल्याला फिगर पूर्ण करण्याचे आहेत. 4.3 मध्ये जी काही 3-4 एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायला दिलेत ते अशी आहेत बघा. इथं परत एकदा बघा की हे ABC आणि हा जो भाग आहे ABBCAC म्हणजे ह्याची पेरिमीटर आहे ही एवढी सगळी. ही जी पेरिमीटर आहे ही काढायला सांगितलेली 11.3. B अँगल हा 70 आला पाहिजे, C अँगल हा 60 आला पाहिजे आणि मग तो ट्रायंगल ABC फॉर्म झाला पाहिजे. ही बेसिक आकृती आपली याच्यामधली कुठली ही आपल्याला उत्तराचा जो भाग आहे तो हा आहे बघा. इथं हा भाग हे म्हणजे आपलं उत्तर, हा ट्रायंगल. परत एकदा नीटपणे बघा. आपण काय केलं तर हे 11.3 आहे ना, हा सेगमेंट इथं काढला. हा 11.3चा हा सेगमेंट काढला PQ. त्यानंतर मला B अँगल हा 70चा आणण्यासाठी त्याच्या निम्म P कोण काढतोय मी. या सेगमेंटला नाव दिलं PQ. P हा Bच्या निम्मा म्हणजे कितीचा काढला सांगा, 35चा. बघा इथं फार मोठी जॉमेट्री आपण वापरायला आलो आहे. हा कोण 35चा काढला आहे. 35चा कोण काढल्यामुळं हा कोण 70चा येणार आहे. हे बघा हा कोण 70चा येणार आहे. हा 35चा कोण काढणार आहे किरण काढला. इकडं बघा हा 60चा येण्यासाठी हा 30चा एक किरण काढला आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर नीट लक्षात आलं का बघा तुमच्या. परपेंडिक्युलर बायसेक्टर द लोकस ऑफ द पॉईंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ दॅट सेगमेंट. त्याच्या टोकापासून समदूर असणारा हा जो बिंदूचा पथ आहे त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. इथं हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. हा म्हणजे हे दोन सेगमेंट परत हे आणि हे दोन्ही सारखं आहे म्हणजे परत जॉमेट्रीचा भाग आपण असा वापरतो. इथं या 25चा कोण 35चा कोण काढला. ही आणि ही बाजू सारखी म्हणजे ह्या बाजूसमोरचा कोण 35 आहे, ही बाजू तेवढीच आहे म्हणजे त्या बाजूसमोरचा कोणचा 35 असणार. आणि त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप दोन आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. 35 हा बाह्यकोण हा बरोबर 70चा येणार जो आपल्याला पाहिजे होता तो B कोण. इथं P कोण आपण 60च्या निम्मात 30चा काढला आहे आणि ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर परत हे दोन सेगमेंट सारखे आले. परत ह्या दोन्ही बाजूसमोरचे कोण ह्याच्यासमोरचा कोण आणि ह्याच्यासमोरचा कोण सारखा येणार म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या पायागलाचे कोण सारखे असतात. ही प्रॉपर्टी आपण इथं यूज करतोय म्हणून 30 आणि 30 हा 60चा होणार. एवढी जॉमेट्री आपल्याला इथं वापरावी लागेल. मग हा ट्रायंगल ABC असा होता की ज्याचं पेरिमीटर आहे हे बघा. हे BC तर आहेच, इथं BC आहेच, शिवाय हा जो AB आहे हा कोणा एवढा आहे सांगा बरं. हा PB एवढा आहे, ह्या PB एवढा आहे. आणि हा जो AC आहे तेवढाच हा QC आहे. म्हणजे हे जे 11.3 होतं ह्याचे 3 पार्ट पडलेत. हा एक पार्ट जो आहे ना हा म्हणजे इथून इथंपर्यंतचा भाग आपल्याला हा असा झाला आणि इथून इथंपर्यंत आलेला जो भाग झाला इथून इथंपर्यंतचा हा भाग हा झाला. म्हणजे ह्या समजा एक लोखंडी सळई असेल तर त्याची आपण टोको टर्न मारतो ह्यातून आणि बरोबर हा ट्रायंगलचं फिगर तयार होते. या कन्सेप्टवर आधारित म्हणजे त्याचं पेरिमीटर दिले, अँगल त्रिकोणाच्या बाह्यकोणाचा गुणधर्म वापरावा लागला आहे, समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म वापरावा लागला आणि लोकसची खरी अर्थ म्हणजे लोकस त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा खरा अर्थ वापरावा लागला. एवढ्या सगळ्या संकल्पनावर आधारित आपल्याला हे शिकतोय. म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी बेसिकली लंबद्विभाजक म्हणजे काय, त्रिकोणाच्या बाह्यकोणाचा गुणधर्म काय, त्यानंतर त्रिकोणाच्या बाह्यकोन प्रॉपर्टी कशी वापरली, समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म काय आहे, ह्या सगळ्या गुणधर्माचा वापर आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये करावा लागतो. असा हा 4.3 आहे. ठीक आहे बाळा. मग असंच आपण सेकंड सब बघून घेऊया. ओके. त्रिकोणाचा बाह्यकोन, त्रिकोणाचा बाह्यकोणाचा गुणधर्म काय होता. बाह्यकोणाचे माप दोन आंतरकोणाच्या मापांच्या बेरजेवर असते. समद्विभुज त्रिकोणाच्या पायागलचे कोण एकरूप असतात. पायागल त्यानंतर लोकस ऑफ द पॉईंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट्स इज कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या मिनिंगवरून आपल्याला हे सोल्युशन करावं लागतं. असा हा 4.3 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघूया तर मग 4.3 मधलं परत पहिलं गणित. काय करायचं आहे बघा.
ट्रायंगल PQR काढायचं आहे. आता ट्रायंगलचं जे नाव आहे ते PQR असं ट्रायंगल पाहिजे. 4.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघा कसं आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR नावाचा ट्रायंगल काढा. त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिले बघा. अँगल Q पाहिजे हा 70चा पाहिजे. अँगल R पाहिजे तो 80चा पाहिजे. आणि PQ, QR आणि PR हे पाहिजेत 9.5चे. पुनश्च एकदा हा भाग आपण समजावून घेऊया. एक 9.5ची एक सळई घ्यायची आणि ती अशी कट करायची की हे त्याचं बरोबर पाहिजे तसं 3 भाग असं कटिंग करून आपण घ्यायचं. ते कट करताना कसे टाकायचे बघा सेगमेंट. एक आपण काय करणार, कच्ची फिगर जरा बघा. ह्याला नाव आपण काय देऊया, हा एक XY नावाचा एक सेगमेंट घेऊया. तो XY नावाचा सेगमेंट PQR एवढा काढायचा. किती काढायचा आहे, 9.5चा काढायचा. आता Qकडे लक्ष देऊया. हा 70चा येण्यासाठी, Qला 70चा येण्यासाठी X किती पाहिजे, तर त्याच्या निम्मा काढूया. म्हणजे हा कितीचा काढूया सांगा, 35चा काढूया. त्यानंतर Rला 80चा येण्यासाठी हा काढायला पाहिजे. हा कितीचा काढायला पाहिजे सांगा, आता हा 40चा काढायला पाहिजे, याच्या निम्मा. ओके. आणि इथं एक नाव द्यायचं ते म्हणजे P. थोडं काय करायला पाहिजे, तर ह्याचा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण एक काय करूया सांगा बरं, असा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. परपेंडिक्युलर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, 4 चाप मारणार आणि हा परपेंडिक्युलर. आणि परत आपण ह्याचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. ह्याचा पण असा एक परपेंडिक्युलर असा असणारा असा बायसेक्टर काढणार. आणि मग इथं आपण Q नाव देणार आहे, इथं आपण R नाव देणार आहे. आणि हा ट्रायंगल आपल्याला जॉईन करावा लागेल. हा लक्षात आलं बघा कच्ची फिगर. हा 35चा, हे दोन्ही सारखे येणार. हा पण 35चा होणार. 35 बाह्यकोनाचे माप 70 येणार. हा 40 आणि म्हणून ह्या बाह्यकोनाचा माप सुद्धा हा 80चा येणार. आणि मग हा जो आहे तो हा इथं वरती जाणार आणि हा आहे तो असा वरती जाणार. मग ट्रायंगल आपल्याला फॉर्म करता येणार. अशी रफ फिगर आपल्याला. ओके. चला परत आपण एक सेगमेंट काढूया. बोला कितीचं काढूया आता सेगमेंट, एक सेगमेंट काढूया. तो PQR, PQ प्लस QR प्लस PR एवढ्या बेरजे एवढ्या काढूया. पण त्याचं नाव PR नाही देणार आपण. हे बघा इथं आपण एक सेगमेंट काढतो. त्या सेगमेंटला नाव देतो XY AB. असं PQR सोडून नावं द्यायला पाहिजे, बरोबर ना. कारण PQRचे हे जे 3 मुख्य बाजू आहेत ना ते आपल्याला तिथं नाही येणार आहेत. त्यानंतर आपल्याला एक कोन काढावा लागेल. जो त्यांनी सांगितलं आहे ना त्याच्या निम्मा काढावा लागेल. त्यांनी जो कोन सांगितला आहे त्याच्या निम्मा काढावा लागेल. बघा त्यांनी कोन काढायला सांगितलं बघा कितीचा, 70चा. मला 70चा कोन येण्यासाठी X कोन कितीचा काढायला पाहिजे बघा, त्याच्या हाफ 35चा. ओके. ह्याच्या हा 35चा एक किरण काढून घेतो बघा. हा 35चा एक अँगल काढून घेतला. त्याच्यानंतर मला कुठल्या कोणाकडे लक्ष द्यायला पाहिजे बघा, या कोणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता या कोणाकडे 80चा कोन काढण्यासाठी मला हा कोन कितीचा काढायला पाहिजे बघा बाळांनो, हा 40चा काढायला पाहिजे. हा 40 हे बघा. आणि मग हा एक सेगमेंट मी आता काढतो. हा एक रे वाढवून ठेवूया. हे बघा हा कोन कितीचा काढणारा हा किरण आहे बघा बरं, हा असा काढला. हे बघा हा एक किरण घेतला आणि हा किरण मी असा रीतीने काढून ठेवला. हा आता हा 40चा काढला बरं का. आता मात्र ह्याला मी P नाव म्हणतो बघा. P हा झाला P, बिंदू P झाला. त्याच्यानंतर मला जो कोन काढायचा आहे, आता मला याचा परपेंडिक्युलर XPचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला पाहिजे. हा बघा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी बाळांनो याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार. XPचा बायसेक्टर काढताना XPच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार. आणि आपण हे बघा X पासून दोन्ही बाजूला माझ्या शेतात काय बघूया आता. ओके. आणि हा पण असा आपल्याला वाढवावं लागेल असं. म्हणून याकरता जरा निम्म्यापेक्षा घसघसीत असं जास्त अंतर घेऊया. म्हणजे
हे बघा, फुल्ली जास्त डिस्टन्स घेतलं की छेदायचा समस्या आपल्यासमोर निर्माण होणार नाही. आता आपल्याला हे जॉईन करून टाकावं लागेल. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द एक्स पी. हे बघा, ह्या चापांची गरज नाही. हे बघा, वी ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट एक्स पी. अशा रीतीनं मी ह्या एक्स पीचा परपेंडिक्युलर असणारा हा एक बायसेक्टर काढला. हां, ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचे हे पॉईंट बघा, इथे एक पॉईंट आला, तो म्हणजे आपला क्यू असणार. आणि हे बघा, हे जॉईन करून टाकूया. लक्षात घ्या, हा आणि हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा ईच अँड एव्हरी पॉईंट त्या लोकसपासून इक्वी डिस्टन्सवरती असतो. हे आणि हे जसं सारखं आहे तसं हे आणि हे पण दोन्ही सारखं आहे. म्हणजे हा 35चा म्हणजे हा पण 35 आहे. त्यामुळे हा कोण, त्रिकोणाचा बाह्य कोण, ह्या दोन्हीच्या बेरजेवढा असणार. हा किती असणार बघा बरं, हा 70चा असणार. ओके बाळांनो, आपल्याला पाहिजे तर क्यू 70चा झाला. आता आपल्याला हा 80चा आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. 80चा आणण्यासाठी आता ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला पाहिजे. ओके, कोणाचा, एक्स पीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला पाहिजे. त्यासाठी पुन्हा एक्स पीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. एक्स पीचं झालं तर पी वायचं काढूया किंवा वाय पीचं काढूया. पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. 1 2 तेवढंच डिस्टन्स घेतो आणि मी असेच चाप मारतो बघा. हा चाप असा छेडला आहे. त्यानंतर बोला पुढं काय करायला पाहिजे सांगा आता. हां, असा एक सेगमेंट काढून घेऊया. हे बघा, हा परपेंडिक्युलर असणारा हा बायसेक्टर घेऊया. ओके, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा परपेंडिक्युलर राहायचा आहे, शिवाय बायसेक्टर आहे. इथं मी आर नाव देतो बघा. इथं आर नाव दिलं इथं. ओके, आणि हे जॉईन करूया. लक्षात आलं का बघा, हा 40चा हा 40चा, त्यामुळे हा 80चा होणार. आता हे पेरिमीटर, हे जे टोटल सेगमेंट होतं, परत आणखीन एकदा बघा, हे जे टोटल सेगमेंट इथं येते, एक मिनटं ना जरासं, हे जे टोटल सेगमेंट होतं हे कितीचं होतं, 9.5चं होतं. त्यातलं क्यू आर तेवढं तिथंच राहिलं. हे बघा, क्यू आर तेवढं तिथंच राहिलं. आणि हा जो भाग शिल्लक राहिला, हा जो इकडे शिल्लक राहतो तो असं वरती जातो. हे बघा, हे दोन्ही सारखे बरोबर. आणि इथं क्यू आरपासून इथं जो भाग शिल्लक राहतो तो पण असा वरती जातो बरोबर. हे आणि हे दोन्ही पुन्हा सारखे येतात. म्हणजे 35-35 40-40 असं हे अँगल झालं बघा. 70चा येण्यासाठी 35-35ची कोण काढली, 80चा येण्यासाठी 40-40चा कोण काढला आणि लंबदुभाजक काढला. लंबदुभाजकाचा अर्थ मनापासून समजला का बघा तुम्हाला. हे दोन्ही सेगमेंट सारखे असणार आहेत. हे बघा, हे आणि हे तर सारखं आहेच, तसं हे आणि हे पण सारखं असणार आहे. लंबदुभाजकाचा प्रत्येक बिंदू त्या टोकापासून समान अंतरावर असतो. हे असं हा कन्स्ट्रक्शनचा हा एक सोपा म्हणजे तसं फुल्ली जॉमेट्रीनं भरलेला असा तो भाग आहे. आपल्याला तो पूर्ण करायला लागेल. ओके बाळांनो, चला ह्यातल्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया. ओके, 9वीच्या सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही 8वीचेही लेक्चर्स बघा. 8वीच्या गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 10वीच्या मुलांनीही 9वीचं तास बघतायत. परत एकदा माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की जास्तीत मित्रांच्यापर्यंत आपलं गणित पोचू द्या. शेअर करा, सांगा सगळ्यांना, इतरांना मित्रांना सांगा, तास ऑब्झर्व करा. चला शिकूया. सेकंड क्वेश्चनमध्ये 4.3 मधला सेकंड क्वेश्चन काय बघा तो. 4.3 मधला प्रश्न दुसरा काय बघा बघा तो क्वेश्चन असा आहे. ट्रँगल ABC काढायचा आहे आपल्याला. ABC त्याच्यामध्ये अँगल B हा 70चा पाहिजे बघा. त्याच्यानंतर अँगल C हा 60चा पाहिजे. ओके, AB BC आणि AC हे पेरिमीटर 11.2 सेंटीमीटर पाहिजे आणि असा ट्रँगल आपल्याला बनवायचा आहे.
बघा जरा परत आणखीन एकदा. हां, कच्ची फिगर काढूया. एक सेगमेंट काढणार, ABC काढायचं आहे ना, त्यात त्याला आपण PQ म्हणूया. मग कितीचं काढणार सांगा PQ? हा पेरिमीटर एवढं 11.2 एवढं. त्यानंतर मला या कोणाकडे लक्ष घालायचं आहे बघा. म्हणजे हा कोण P कोण कितीचा काढायला पाहिजे? ह्याच्या निम्मा काढायला पाहिजे, बरोबर. मग हा एक कोण काढणार, कितीचा काढणार सांगा? 35. हा कोण कितीचा काढायला पाहिजे बघा आता? हां, सेकंड सम हेच आहे ना. अरे सेकंड सम हे नाही आहे का? बरं असो, हे पण घेऊया. हे प्रॉब्लेम सेटमधलं आहे, पण असो हे घेऊया. सेकंड सम प्रॉब्लेम सेटमधलं आहे, असं हे 11.2चं घेऊया आपण. हां, म्हणजे हा कितीचं काढलं पाहिजे बघा? 60चं काढलं पाहिजे. ओके, तर ह्याला काय नाव देऊया सांगा बरं? ए देऊया. ह्याच्यानंतर याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर करणारा आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन असा हा परपेंडिक्युलर असणारा, याचे 2 भाग करणारा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आणि हे जॉईन करणार आहे पण. त्यामुळे हे 35 आणि हे 35 अशा रीतीने हा 70चा होणार आहे. त्यानंतर याचा परपेंडिक्युलर असणारा असा बायसेक्टर काढणार आहे, परपेंडिक्युलर पण आणि बायसेक्टर पण. आणि मग हे आणि हे जॉईन करणार आहे. हे आणि हे दोन्ही सारखे असणार बघा, हे आणि हे. त्यामुळे हे 60चा काढलं होतं, त्यामुळे इथं येणार हा जो कोण होता हा 60चा काढण्यासाठी हा 30चा काढलेला होता ना, बरोबर काय? हा 30चा येणार, हा 30चा येणार, आणि त्यामुळे हा 60चा होणार. आणि आपल्याला इथं तो ट्रँगल ABC बनणार आहे. परत एकदा पक्की आकृती काढूया, म्हणजे अजून चांगल्या रीतीने तुम्हाला ते क्लिअर होईल. पक्की आकृती फिगर फॉर्म करूया. चला तर मग हा 4 पॉईंट प्रॉब्लेम सेटमधला आहे, असू दे. आपण ह्याच्या पुढचा हात तो सम आपण घेऊया ते. हां, चला पक्की आकृतीसाठी आता तुमच्या लक्षात यायला लागलं की हे पेरिमीटर हे 11.2चं काय करायचं, कसं तो ट्रँगल बनवत पुढं जायचं असतं. तुमच्या थोडं लक्षात यायला चालू केले आता आपण, होय ना. हां, बोला तर बाळांनो, पहिला सेगमेंट कितीचा काढणार आहोत आपण? हां, ह्या पेरिमीटर एवढा एक सेगमेंट काढणार. त्याचं नाव काय देऊया सांगा बरं? ABCला सोडून देऊया. आपण इथं कच्च्या फिगरमध्ये PQ दिले ना, तेच देऊया. हां, हे आपलं PQ नाव देऊया. काढायचा ट्रँगल ABC. PQलाच कट करून आपण व्यवस्थित आणणार आहोत. ओके, त्याच्यानंतरचा जो भाग आहे हां, बोला आता अँगल काढायला पाहिजे. अँगलकडे लक्ष आहे आपल्याकडं. 70चा कोण काढण्यासाठी हा मला ह्याच्या निम्मा काढायला पाहिजे, म्हणजे 35चा काढायला पाहिजे. बघा, 70चा कोण तयार करण्यासाठी आपल्याला हा कोण 35चा का काढायला पाहिजे ते तुम्हाला जरा माहिती झाली, जरा लक्षात आलं की तुमच्या. हा 35चा झाल्याशिवाय तो 70चा येणार नाही. ओके, हे बघा, हा 35चा किरण काढायला पाहिजे. हा एक 35 अंशाचा कोण करणारा एक किरण काढायला पाहिजे, की जेणेकरून तो कोण आपल्याला 70चा मिळेल. हा 35चा. तो कितीचा काढूया आता परत? हां, आणखीन एक कोण काढूया, म्हणजे एक शिरोबिंदू मिळेल आपल्याला त्या त्रिकोणाचा. हां, याबाजूचा कोण कितीचा काढणार सांगा आता? त्याच्या निम्मा काढूया की. कितीच्या कोणाकडे लक्ष देऊया आपण? 60चा काढायचा आहे ना, मग इथं 30चा कोण काढायला पाहिजे. का काढला पाहिजे लक्षात आलं तुमच्या आता? हा 60चा आपल्याला रिक्वायर्ड अँगल Cचा येण्यासाठी हा 35चाच काढायला पाहिजे. हा, ओके. आणि मग ह्याचा एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट येईल. त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला नाव देऊया ए. आत्ता महत्त्वाचा भाग बघा परत. आता हा कोण कितीचा काढला आहे आपण? 30चा काढला आहे. हा कितीचा काढला आहे बघा? 35चा काढला आहे. म्हणजे आपल्याला आता 70 आणि 60चे कोण तयार होणार आहेत. ते कसे होणार आहेत त्याचा इतिहास थोडासा तुम्हाला समजला आहे. आता थोडं माहिती होते. ही भूमितीची गंमत म्हणून बघायला लागलात तर ते आनंददायी आहे. नाहीतर हे असंच का समजून घ्या. का? त्यासाठी तो जॉमेट्रीमधला तो कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे आपल्याला. मी आता याच्या आणि PAचा लंबदुभाजक करणार आहे. PAच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतो आणि मी अशा रीतीनं चाप मारून घेतो. PAच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं आणि मी असा एक चाप मारून घेतला.
आता मला हा सेगमेंट जॉईन करायला पाहिजे, हो की नाही? हे बघा, मला हा सेगमेंट इथं जॉईन करून घेतो. म्हणजे हे बाणाच्या ह्या ज्या खुणा होत्या चापांच्या, हे आपल्याला असं मिळतील. हा झाला पी एचा परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर. पुन्हा महत्त्वाचं बघा, हा जो पॉईंट झाला ना, हा पॉईंट महत्त्वाचा होता. हा आपला बी पॉईंट होणार आणि हे जॉईन करूया. हे बघा, हे पण दोन्ही रेषाखंड सारखे असणार बघा, कारण लंबदुभाजकाचा प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या टोकापासून इक्वल डिस्टन्सवरतीच असतात, समदूर असतात. ही कन्सेप्ट तुमची पुन्हा पुन्हा क्लिअर झाली पाहिजे. हे जसं हे डिस्टन्स कसं बरोबर मिड पॉईंट येतो ना परपेंडिक्युलरला, तसं इथं सुद्धा ना हे सुद्धा दोन्ही बरोबर सेम पॉईंट येतात. हा पॉईंट, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स दोन्ही इक्वल येतं. पुढची गंमत अशी होती, ह्या दोन्ही बाजू सारख्या म्हणजे ह्याच्या समोरचा कोण 35 असेल तर ह्याच्या समोरचा कोणसुद्धा 35चा असणार. जर बाजू सारखे असतील तर बाजूसमोरचे कोण पण सारखे. आणि त्रिकोणाच्या बाह्यकोणाचा गुणधर्म ह्या दोन आंतरकोणाच्या मापांच्या बेरजेवर असतो, म्हणून हा कोण 70चा येणार. ओके, ही बाजू इथं पुढं शिफ्ट झाली आपल्याला. आता काय राहिले सांगा बरं, अजून एक बाजू आपल्याला काढायची राहिलेली आहे. काय कसं काढायला पाहिजे, तर पुन्हा आपल्याला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला पाहिजे. कोणाचा बोला, कोणाचा काढायला पाहिजे सांगा, ह्या AQचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना पुन्हा आपल्याला ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायला पाहिजे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊया आणि याच्या दोन्ही बाजूला खुणा करून घेऊया. ओके, आणि मग आता हे जॉईन करूया. हे बघा, याचा आपण असं, हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, हे बघा, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा परपेंडिक्युलर तर आहेच, हे आणि हे सारखं आहे. शिवाय हे दोन्हीसुद्धा भाग अशा रीतीने हे सारखे होतील. त्यामुळं हा आणि हा भाग पण सारखा राहील. त्यामुळे इथं नाव आपण C देतो. हा कोण 30चा, हा 30चा असेल. बाह्यकोन गुणधर्म असेल, हा बरोबर 60चा असेल. आणि अशा रीतीने हा त्रिकोण ABC तुम्हाला अपेक्षित असणारा हा जो ट्रायंगल होता, तो ट्रायंगल म्हणजे हा, हे बघा इथला हा ट्रायंगल. त्यांनी सांगितलेलं कंडिशन सगळ्या सक्सेस झाल्या की नाही बघा. इज इट राईट ऑर नॉट राईट? हे होतं 11.2. 11.2 मधलं ABCच्या वाट्याला हे इथं जाते, BC इथंच राहतं, बरोबर. त्यानंतर हे बघा, हे जे QC होतं ना तेवढं हे AC होतं, आणि हे जे आहे ना, हे जे रेषाखंड आहे ना तेवढंच इथं जातं. त्यामुळे ही जी बाजू आहेत ना अशा रीतीने कट होते, तो लोखंडी भाग असा कट होतो आणि आपल्याला पाहिजे तसा तो भाग तयार होतो. असा हा सेकंड सम याच्यामधलं असं होतं. तुम्ही याच्याबद्दल जरासं 4.3 मधलं आणखीन एखादं प्रॉब्लेम जरासं रफ फिगरमध्ये आपण समजून घेऊया. तिसरं आणि चौथं तुम्हाला आता हे क्लिअर झालं कसं करायला पाहिजे बघा. ओके, जरासं तासाचं नीटपणे बघा आणि तुम्ही स्वतः फिगर काढायला सुरुवात करा, म्हणजे ते होऊन जाईल तुम्हाला. ओके बाळांनो, ओके. हां, आता ह्यातलं हे प्रॉब्लेम सेटमधलं प्रॉब्लेम होता, असू दे. म्हणजे ह्याला आपण ह्यातलं तिसरं म्हणूया. आणि आता सेकंड एक्झाम्पल एक सॉल्व करूया बघा. याचं रेप फिगरमधून समजावून घेऊया जरा, असं म्हणजे तुम्हाला कळेल, म्हणजे ती होऊन जाईल. हां, दुसरा प्रश्न बघा त्यातला. हां, काय पाहिजे बघा बघा त्यात दुसऱ्या क्वेश्चनमध्ये ट्रँगल XYZ काढायचं आहे. त्याच्यामध्ये असं पाहिजे, Y कोण कितीचा पाहिजे बघा, 58चा पाहिजे. आणि X कोण कितीचा पाहिजे बघा, 46चा पाहिजे. 46. XY पहिल्यांदा Y दिला आहे, X दिला आहे, आणि हा तो कितीचा पाहिजे बघा बरं, 46चा पाहिजे. हां, आणि त्याच्यानंतर पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज 10.5. पेरिमीटर
इज इक्वल टू पेरीमीटर इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 10.5 आणि असा ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके. आता एक अँगल आपल्याला पाहिजे एक्स हा अँगल पाहिजे 46चा, वाय हा पाहिजे कितीचा पाहिजे, हां, तर आपल्याला तो काढायचा आहे ना. ठीक आहे. पेरीमीटर म्हणजे काय सांगा आता. पेरीमीटर म्हणजे काय, तर ह्या तिन्ही साईडचं बेरीज ना. म्हणजे बघूया कोणाकडचं बेरीज सांगा. एक्स वाय बरोबर वाय झेड अधिक एक्स वाय झेड आणि एक्स झेड, ह्याचं बेरीज किती असणार सांगा. 10.5 असणार. आपण पहिल्यांदा कोणता रेषाखंड काढतो, नेहमीच काढतो आणि आता काढायला पाहिजे हां पेरीमीटर एवढा. म्हणजे कोणता एक रेषाखंड काढूया. कितीचा काढूया तो रेषाखंड सेगमेंट बोला. हां 10.5चं काढूया. त्याला नाव हे एक्स वाय झेडपैकी नको, आता ए बी नाव देतो बघा. आता पुन्हा महत्त्वाचा भाग असा आहे, पहिल्यांदा तुम्ही लक्ष कुठं देणार, वाय कोणाकडे देणार का एक्स कोणाकडे देणार. वाय म्हटलं तर वाय, पण ठीक आहे पहिल्याचं अल्फाबेटिकली जाऊया आपण पहिल्यांदा मी एक्स कोण काढायचं आहे. मला कितीचं काढायचं आहे सांगा. कितीचं काढायचं आहे 46चं काढायचं आहे. मग मला सांगा आता मला 46चा कोण तयार करायचा आहे. 46चा कोण एक्स तयार करण्यासाठी मला हा सेगमेंट कितीचा काढायला पाहिजे. हा अँगल आहे एचा, याच्या निम्मा काढला पाहिजे. हां करेक्ट. कितीचा काढला पाहिजे सांगा 23चा. 20 21 22 आणि 23 24 25 असतं बघा ते सगळं. 23चा काढला पाहिजे. हा अँगल आहे 43चा. हा अँगल आहे 23 डिग्रीचा. ओके. त्याच्यानंतर अँगल बोला, अँगल कुठला पाहिजे सांगा. आता 43चा हा 23चा झाला. आता इथं आपल्याला हा 23चा अँगल आपल्याला 46चा एक्स देणार आहे. कसं काय बघा. हां तो देण्यासाठी बघूया आपण पुढची पायरी. आता मला वाय कोणाकडे लक्ष देणार आहोत आपण, तो ह्याच्या निम्मा करूया. बोला किती येणार. 2 दूनी 4 29, 2 दूनी 4 आणि 2 9 18 29. 30पेक्षा 1 डिग्री सेल्सिअसनं कमी करायला पाहिजे. एक डिग्रीनं आपल्याला कमी करून टाकूया अँगल तो. हां हा कितीचा येणार सांगा आता 29. हा आहे 23. बोला आता ह्याला काय नाव देणार आहे. आपल्याला ह्यातून एक्स देणार आहे. हा 23चा अँगल एक्स देणार आहे. हा अँगल आपल्याला वाय देणार आहे 58चा करून देणार आहे. तो कसा देणार आहे बघूया. 29 दूनी 58 बरोबर ना. 29च्या डबल तो कोण येणार. 29 आणि 29 ते 58 होऊन डबल कोण होणार. मग इथं कोणतं अक्षर येणार. एक्स देणार वाय म्हणजे इथं झेड येणार आता. ओके. झेड तर फायनल झाला. आता एक्स वाय आपल्याला मिळवून देणार आहेत हे लोक. हे जे कोण आपण तयार करून ठेवलेत ना हे आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवणार आहेत. मग यासाठी आपल्याला काय करावे सांगा बाळांनो. हां अगदी बरोबर. ह्याचं पुन्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला पाहिजेत. परपेंडिक्युलर बायसेक्टर हे पुन्हा कन्सेप्ट समजली का बघा. फार महत्त्वाचा भाग आहे. याच्यावर बरंचसंच डिपेंड होतं. त्यामुळे याला एवढं इझीमध्ये नको घ्यायला परपेंडिक्युलर बायसेक्टर ही कन्सेप्ट. ओके की ते समजून घ्या. इझी म्हणजे इझीच आहे ते, पण ते आपण त्याला एवढं नॉर्मल समजू नका. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि हे डिस्टन्ससुद्धा सेम असणार. हे बघा हे डिस्टन्स 25, हे पण 23चं येणार आणि हे 46चं होणार. अगदी बरोबर बाळांनो. बरोबर. परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळं हा आणि हा रेषाखंड. आणि इथं मी नाव काय देणार आहे बघा. ह्या देणार आहे 43चा 46चा येणार आहे. इथं मी एक्स नाव देणार आहे. ओके बाळांनो. आता आपल्याला अजून एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला पाहिजे ना. ओके काढूया परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एक्स बी. एक्स बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. हां पुन्हा आपल्याला एक्स बीच्या झेड बीसाठी झेड बी हे बघा असे चाप मारणार आपण. तुम्ही ही कंपोस्टमध्ये
तर ॲडजस्ट करून घ्या ते नेहमीपेक्षा जास्त. आणि हे मारा असे, हे बघा असं. आणि इथं हा सेगमेंट हे पण जोडूया. हा कितीचा 29चा होता, हे आणि हे सारखं आलं, हे पण 29 येणार. 29 हे बाहेर कोण 58चा आला बघा. आणि हा 58चा झाला तो कोण वाय असणार. आणि मग आपल्याला हा ट्रायंगल इथं अशा रीतीनं पूर्ण करून घेता येतो. हा जो ट्रायंगल झाला इथं, हा आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल होता. अशा रीतीनं तुम्ही 4.3सुद्धा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन, हा जो भाग 9thमधला होता, परपेंडिक्युलर बायसेक्टरवर डिपेंड आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ही संकल्पना पुन्हा समजली पाहिजे. अशा रीतीने छानपैकी आपल्याला ती संकल्पना समजून घेता येते. पुन्हा एकदा 9वीच्या सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही 10वीचेसुद्धा तास सगळे 8वीचेसुद्धा सगळे तास तुम्ही बघा. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करूया. सगळ्यांनी गणित शिकूया. पुन्हा तासिकेला 4.3 संपतो आहे. थोडंसं आपण प्रॉब्लेम सेटमध्ये काही सम्स याच्यातले हेही बघूया एका तासिकेमध्ये. म्हणजे परत हा कन्स्ट्रक्शनचा भाग पूर्ण होऊन जाईल. ओके, ठीक आहे बाळांनो, लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण निश्चितपणे भेटूया. ओके.